परिसरात महिला प्रवाशाचे मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या पती-पत्नीला कराड शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 1,05,000 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे। या कारवाईमुळे कराड शहरातील आणखी 3 गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास एक महिला नवग्रह मंदिर परिसरातून एसटी बस स्थानकाच्या दिशेने पायी जात होती। त्यावेळी काळ्या रंगाचा टॉप परिधान केलेल्या एका महिलेने आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या एका पुरुषाने तिला अडवले। दोघांनी महिलेस जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि तिला ढकलून पळ काढला। या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली। त्यामध्ये संशयास्पद हालचाली करणारी एक महिला आणि एक पुरुष दिसून आले। या धाग्यावरून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला। तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रावण राजेश कांबळे वय 33 वर्षे आणि त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे वय 27 वर्षे दोघेही राहणार कराड यांच्यावर संशय बळावला। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर 23 जून रोजी दोघांना अटक करण्यात आली। कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे 1,05,000 रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे अधिक तपासात या आरोपींनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारचे आणखी 3 गुन्हे केल्याचे समोर आले आहे। आतापर्यंत एकूण 4 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित मुद्देमाल आणि इतर गुन्ह्यांबाबतचा तपास अद्याप सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली आहे। कराडमध्ये बस स्टँडवरून मंगळसूत्र चोरी जाण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ यामुळे आदरणीय पोलीस अधीक्षक पिंगळे सर तसेच आदरणीय अपर पोलीस अधीक्षक कडूकर मॅडम यांनी सदर गुन्ह्यांमध्ये प्रतिबंध व्हावा यासाठी गुन्ह्यांना उघडकीस आणणे आणि आरोपींची टोळी निष्पन्न करणे याबाबत आम्हाला सूचना दिलेल्या होत्या। सदर सूचनांप्रमाणे कराड शहर पोलीस स्टेशन येथे 721/2026 हा गुन्हा अशाच प्रकारचा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना नवग्रह मंदिर कराड बस स्टँड जवळ या ठिकाणी चालत जात असताना 2 आरोपी, एक पुरुष व महिला आरोपी यांनी रस्त्यामध्ये अडवून जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। तसेच त्यांना रस्त्यावर खाली पाडून त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र ओढून हिसकावून जबरदस्तीने नेलेले होते। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये कराड शहर बस स्टँडच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता आपल्याला फिर्यादीने वर्णन सांगितल्याप्रमाणे एक पुरुष व महिला घटनेच्या अगोदर त्या परिसरामध्ये फिरताना मिळून आलेले होते। त्यांची ओळख पटवली असता सदरचे आरोपी जे आहेत त्यांचं नाव आहे श्रावण राजेश कांबळे वय 33 वर्षे व त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे वय 27 वर्ष दोघंही कराडमध्ये राहणारे असून दोघंही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। त्यांना प्राथमिक तपास कामी 23 जून 2026 रोजी अटक केलेली आहे। सदर अटकेमध्ये त्यांच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी कराड शहरमध्ये यापूर्वी केलेल्या 3 गुन्ह्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि आपण त्या बाबतीत सुद्धा अधिकचा तपास करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, एपीआय विजय गोडसे, पोलीस निरीक्षक निखिल मगदूम, पोहवा वसीम संदे, सतीश पाटील, संदीप कुंभार, पोलीस नाईक सज्जन जगताप आणि स्वामी धीरज कोरडे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, मोहसिन मोमीन, महेश पवार, निलेश विभूते, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ अशा पथकाने संयुक्त कारवाई केलेली आहे आणि एकूण सदर गुन्ह्यामध्ये 1,05,000 किमतीचा 7 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र मिळून आलेलं आहे आणि इतर 3 गुन्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिकव्हरी होईल अशी आपली अपेक्षा। आरोपींना सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर कराडमधूनच ताब्यात घेतलेलं। कोठडी दिलेलं आहे त्यांना, पोलीस कस्टडीमध्ये आहेत सध्या। दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात आले। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।